नहीं हुआ। ले लो यार, तुम तो बड़े सेठ हो। अरे एक्सपीरियंस बंदे हो आप, अनुभव। साहेब, आज महानगरपालिकेत सफाई कामगारांच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी म्हणजे प्रशासनाशीही चर्चा आणि सफाई कामगारांच्या संघटनांशीही चर्चा अशा दोन्ही बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी वार्तालाप करण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्व पत्रकारांचं या निमित्तानं स्वागत करतो. त्यांच्या ज्या संघटना असतात याच मागणी करतात. आतापर्यंत लोकसभा किंवा विधानसभा सदस्यांनी या बाबतीत अशी काहीतरी शिफारस किंवा निवेदन सादर केल्याचं अजून तरी आढळून येत. सर्वांचा आयोग की असो का कंत्राटी असो, हा डायरेक्ट त्या आस्थापनांनी भरावा महानगरपालिकेच्या नाव, जेणेकरून मग ठेकेदाराकडून पिडवणूक होणार नाही. अलग लक्ष अशी सुद्धा भूमिका या ठिकाणी आहे. कंत्राट पद्धती असते किंवा ठेकेदार आपण वेळ येऊ नये. हा, आमची अशी शिफारस आहे आयोगाची, तर सफाई कामगाराची भरती डायरेक्ट आस्थापना विभागाने करावी, जेणेकरून त्यांचं ज्येष्ठता राहील, त्यांची नोंद महानगर आणि कायमस्वरूपी सेवेत कायमस्वरूपी विभागनीय सफाई मित्रांची माहिती. बरोबर. 2461. आता जे कॉम्प्रेसिव्ह टेंडर काढलं गेलेलं आहे साफसफाईच्या संदर्भातलं किंवा गार्डन मेंटेनन्सचं, तर त्यांचं म्हणणं आहे की जे क्षेत्रफळ वाईज जो एरिया आहे, गार्डनचा असेल, साफसफाईचा असेल, तर ते त्यामध्ये कमी कामगारामध्ये जास्त काम करून देतात. तोही मुद्दा आला. आयोग पुढच्या दौऱ्यात स्वतः पाहणी करणार. जे कंत्राटी नेमलेले, जे संख्या दाखवलेली आहे, त्यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोग स्वतः त्याची पाहणी करणार. त्यात तुम्ही जे आणि जे कंत्राटदार हे पुढच्या बैठकीला त्यांना पाचारण करण्यात यावं असे आदेश पण दिले. आता तुम्ही जे पाहणी करणार आहे ची शहानिशा करणार. संघटनेचे आरोप कायम आहे आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना काम दिलेलं आहे, त्यांनी ते काम करावं. संघटनेच्या प्रतिनिधींना मी सूचना केल्या की पुढच्या दौऱ्यात आपण माझ्यासोबत असावे. आणि त्यात जर तुम्ही सांगितलं की 100 जणांना आम्ही नेमणूक केलेली आहे, त्यात 80 दिसतात, तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध आयोग कारवाई करेल. साहेब, आपण पुढील आपली व्हिजिट कधी असेल? 3 महिन्यात. दर 3 महिन्याने आपण व्हिजिट करणार. बिलकुल. असं दिसून मी 20ला आलो होतो. नाही, सांगा तुमचं. ही माझी 3री टर्म आहे. नाही, दर 3 महिन्यांनी आपण व्हिजिट करणार असं आहे. बोला साहेब. असं दिसून येतं नगरपालिका जळगाव महानगरपालिकेमध्ये शिस्तभंगाची कारवाई नियम 8 केली. खाली. नियम 8 खाली या अगोदर. आयोगाचा नियम आहे. हो. आणि आताही जर अशी काही परिस्थिती, काय शास्ती दिली का त्यांची काय केलं त्यांना? त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचे निर्देश दिले ठेकेदार मागच्या माझ्या पहिल्या टर्मला. आणि संबंधित जे दोषी अधिकारी त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश सेकंडरी झाली की सेक्रेटरी नाही पूर्ण? आणि सुरू आहे ना, अजून चालू आहे. वेळ लागतो. या बाबतीत नियम 8 तुम्ही समजू शकता. महाराष्ट्र नागरी सेवा कंसात शिस्त अपील 1979च्या नियम 8 खाली. सफाई काम ईमेल आयडी किंवा काय वेबसाईट आहे काय? आयोगाच्या अधिकृत कार्यालय, चेंबूर प्रशासकीय इमारत, 3रा मजला. 3रा मजला. काय तर पालिकेच्या समोर आल्या तर त्याची शहानिशा करून त्यांना न्याय कसा भेटेल हा प्रयत्न राहणार. सर, आयोगाला अर्थसंकल्प 1 कोटीची 1 कोटी म्हटलं तरी अजून त्यांची फार काही झालं नाही तर पदोन्नतीचा प्रश्न येत नाही. येतो ना. जे शिक्षित सफाई कर्मचारी आहे त्यांनी फक्त सफाईच काम करावा हा उद्देश आयोगाचा नाही. त्यांनी त्यांची कॅटेगरी चेंज व्हावी, त्यांनी पुढे यावं. इथं सफाई कामगारातल्या कोणाची कॅटेगरी बदलल्याचं अजून आमच्या समोर कधी आलं नाही. आता यासाठीच अहवाल मागवलेला आहे मी, सविस्तार संपूर्ण बाबीचा. विभागनीय अशी कॅटेगरी बायफर्केशनच नाहीये, फक्त सफाई कामगार म्हणून तो सर्वीकडे त्याला वापरून घेतात. आता त्यासाठीच मी जे निर्देश दिले. म्हणजे आयुक्तांच्या घरामध्ये घरकाम करणारे पण सफाई कामगार असतात. हो, पण हे एक असं झालं, आपण आता एक मुद्दा मांडला की त्यांनी संघटित व्हावं, एकत्रित. ही बाब नाही. आयोग आपल्या परीने ते प्रयत्न करणार, पण त्यांचे जे प्रश्न त्यांना मांडता येत नाही व्यवस्थितपणे, तर त्यांच्या प्रतिनिधींनी
ते त्यांचे पोटतिडकीने प्रश्न मांडल्यास आयोगास त्या भावना कळतील आणि कुठंतरी निर्णय घेण्यास एक मदत होईल. या संदर्भामध्ये आपला जो प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण कंत्राटी सफाई कामगार मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो तर 1998च्या महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने राज्य शासनाचा अहवाल सादर केलेला आहे. यामध्ये कंत्राटी न भरता कायमस्वरूपी सफाई कामगार भरावा अशी शिफारस आयोगाने केलेली आहे आणि त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आणि जोपर्यंत धोरणात्मक निर्णय या बाबतीत होत नाही, शासनाने जर धोरणात्मक निर्णय घेतला तर यापुढे कंत्राटी शिपाई कामगार न भरता सरळ सेवेने भरण्यात यावा, तर ही बाब अंमलबजावणी होऊ शकते आणि त्यासाठी आयोगाकडून पाठपुरावा सुरू आहे. आपली मागणी एकदम फारच महत्त्वाची शिफारस आहे. कोणत्या वर्षी केलेली आपण? 1998 मध्ये 1998 पासून हो, हो, आजपर्यंत हो. नाही. सफाई कर्मचारी आयोगाने राज्य शासनाला शिफारस केली आहे. आयोगाने ना? हो हो, तर सफाई कामगार हा कंत्राटीने भरता सरळ सेवेनेच भरावा, शासनाचं कारण त्याला ते लाभ मिळत नाही, कारण त्याला वारसा हक्काच्या नोकऱ्या मिळत नाही. नाही मिळत नाही. कंत्राटी जर असला, उद्या जर त्याचा काही जीवाचा वाईट झाला तर त्याला जे बेनिफिट्स आहेत तर ठेकेदार देऊ शकत नाही, तात्पुरतं तो भरपाई देणार. पण जे कुटुंबाला खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार आहे तो कायम सेवेत असल्यानंतरच मिळेल. त्यासाठी आयोगाने त्याची शिफारस त्या ठिकाणी शासनाला केली आहे आणि शासनाने जर या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून हा जर निर्णय घेतला तर मला वाटतं आपल्या म्हणण्याप्रमाणे कंत्राटी सफाई कामगार न भरता हा नियमित भरला जाईल. सर, गेल्या 10 नवी मुंबई महापालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसंदर्भात जे काही योजना निर्माण केल्या त्याची अंमलबजावणी केली, त्यात समाधान वाटतो. तरी सुद्धा सफाई कर्मचाऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न, जसं आपण समजू आवाज, घराचा जो प्रश्न, शैक्षणानुसार त्यांच्या पदोन्नतीचा जो प्रश्न, त्यात आयुक्तांना मी 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. का त्यांच्या घरासंदर्भात सिडको किंवा इतर कुठं मागणी केली असेल तर त्याचा अहवाल आम्हाला पाठवा, जेणेकरून सिडकोला जागा उपलब्ध करून देण्यास आयोग शिफारस करेल. तर मग आपल्याकडे सफाई कर्मचारियों को न्याय, सफाई कर्मचारियों का सर्वांगीण विकास. आयोग को 29 साल हो गए. जैसा आपने बताया कि आयोग एकूण आयोग आयोगाची आयोग कामं. 9 वर्षात आयोग तो आयोग कंटिन्यू है. मैं ये नंतर जानना बंद चाहता हूँ आपके आयोग की उपयोगिता और उसका अस्तित्व क्या है, उसकी अहमियत क्या रह गई? अगर आप 28 और 40 साल में 38 साल में अगर आप उस निवेदन को आप कंप्लीट नहीं करवा पा रहे उनके ते हित सांगा ना, 15 वर्षामध्ये बंद होता. आयोग कम से कम 15 साल बंद था 98 के बाद, फिर अस्तित्व में आया 2017 पासून. 2017, फिर 4 साल के लिए बंद हुआ, फिर अस्तित्व में आया. म्हणजे शासन सिरियस दिसत नाही या संदर्भात. हा, यामध्ये आहे ना 15 वर्ष किमान 15 वर्ष आयोगाचं कामकाज बंद होतं. याच्यामध्ये रिट पिटिशन झाली होती हायकोर्टात सफाई कामगार अभी संघटनेची. आपकी तर मग हायकोर्टाने निर्देश दिल्यानुसार 2017 मध्ये ते पुनर्जीवित करण्यात आला. बोलो. नई सरकार जब से बनी है और जब आप इसके मुखिया हैं, अभी आपने क्या भूमिका, आपकी जो भूमिका है यही वो क्या भूमिका है शासन के पास. हम पाठपुरावा कर रहे हैं कि इनको सरल सेवे से लेना, और आते समय में वो प्रयत्न आपको दिखेगा. तो हम क्या आपसे उम्मीद करें कि कब तक बिल्कुल, हो जाएगा ये बिल्कुल. परमानेंटशिप कब तक होगी? नहीं, ये प्रयत्न तो चालू है, लेकिन ये होकर ही रहेगा. लेकिन उसकी कोई डेडलाइन है, समय सीमा आपके आयोग की तरफ से तय की गई है क्या? इतने समय में नहीं करेंगे तो फिर आयोग अपनी नाही, काय असतं, सरकार बदलत असतं. तुमचं सरकार आहे ना साहेब 15 वर्ष असं करायला लागले. हा? सरकार आता एकच आहे ना. हो. सरकार कुठे बदललं? नाही नाही, आज नाही बदलत. 2014 या पासून एकच अगोदर- सरकार आहे, 15 पासून. तर आयोगाचे ते प्रश्न अंतःकरणातून आहे. त्यात काही असं नाही का त्यांना न्याय नाही मिळावा. आयोगाचा उद्देशच आहे सफाई कर्मचाऱ्यांचा न्याय. तुम्हाला असं वाटत नाही मग आयोगाची जी प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती इथे कुठेतरी निष्क्रिय आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट होत नाही? कारण की तुम्ही तर राजकीय भूमिका घेतात, तुम्ही कायम जनतेच्या कमी नाही पडत, प्रयत्न चालूच आहे. लेकिन सर टाइमली जस्टिस नहीं मिल रहा है सफाई कर्मचारियों को, तो इसका मतलब है कि आप उनको ऊपर अन्याय कर रहे हैं और आयोग सिर्फ एक मूक दर्शक बनकर देख रहा है. नहीं नहीं, आयोग अपने तरफ से पूरा प्रयास कर रहा है. हमारे पत्रकार ये चाहते हैं कार्य काळात झालं तर अतिउत्तम, कारण की तुम्हाला अनुभव चांगला आहे. तुमच्या शुभेच्छा राहू द्या. प्रयत्न
और आपको बता रहा नाही, हूँ, तुम्ही आम्हाला साल सांगून वगैरह जाओ ना. जानते हैं मैं, हाँ आयोग की जहाँ भी दौरे करता हूँ ना, एडवर्टाइज करता हूँ पहले माझा आलो नसल एक, और मैं खुद सफाई कर्मचारी वो का प्रतिनिधि रहा, इसलिए मेरी मानसिकता है कि इनको न्याय मिले. आज भी दौरे जो कर रहा हूँ है ना, तो ये मेरी खुद की भूमिका है कि कहीं तो भी अन्याय ठहरे और न्याय मिले. आपको राज्य सरकार के देवेंद्र फडणवीस सफाई कर्मचारियों आयोग फिर पुनर्जीवित हुआ, ये सकारात्मक ही बोलेंगे, फिर से उसको पुनर्जीवित करके उनके प्रति कार्य करने के अधिकार प्राप्त हुए. हा कामगारांच्या बाबतीत तुमची भूमिका आहे, शासनाची भूमिका आहे की या कामगारांना कायम सोर्सिंग व्हावं आणि तीच पद्धत अप्रत्यक्षपणे सगळीकडे राज्यभर चालू आहे. आता कंत्राटी कामगार नाही तर आपली भूमिका अशी आहे का इतरांच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेत असाल ते एक वेगळा विषय, पण सफाई कर्मचारी हा अत्यंत दयनीय अवस्थेतला कर्मचारी, अखेरचा त्याला आपण म्हणतोय, बरोबर आहे, त्याला न्याय मिळावा, त्याच्या बाबतीत सरळ सेवेने त्याची भरती व्हावी. कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे जे प्रश्न आहे, त्यांचा घराचा प्रश्न असो, त्यांच्या सर्व्हिसचा प्रश्न असो, इतर बाबी घेऊन आज मी उपाध्यक्ष म्हणून नवीन मुंबई महापालिकेला भेट दिली असता सफाई कर्मचाऱ्यांच्या धुलाई व घाणबत्तीसाठी 1,000 रुपये त्यांना मिळावे हे आदेश दिले. आणि ह्यापुढे सफाई कर्मचाऱ्यांच्या जे काही त्रुटी आहे, जे काही समस्या आहे, त्याचा अहवाल 30 दिवसाच्या आत माननीय आयुक्तांनी सादर करावा हे निर्देश आयोगातर्फे त्यांना देण्यात आले. तसेच त्यांचा जो निवासाचा प्रश्न आहे त्यासाठी त्यांनी सिडको येथे शिफारस केली असल्यास त्याचा अहवाल सादर करावा, आयोग त्या संदर्भात शिफारस करेल. सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आता जे सांगितलं मी का ठेकेदार पद्धतीमध्ये ते विभागामार्फत त्यांच्या नियुक्त्या व्हाव्या आणि आयोगाकडे त्या सफाई कर्मचाऱ्याची ठेकेदारीने नोंद करावी. ठेकेदारी पद्धत सरळ सेवेने घ्यावे किंवा जे ठेकेदारामार्फत घेण्यात येतं ते प्रशासनामार्फत घेण्यात यावे. कशा तरी कुठल्या तरी मार्गाने घुसवायचे प्रयत्न चालतात. कारण कसं एकदा लागलं की तो माणूस म्हणतो मी एक सुखाचं आहे, मला पगार एक त्याला सिक्युरिटी आहे म्हणून त्या बेस खाली तो कर्ज काढून देतो. जर तुमचं जर रूल्स रेग्युलेशन कसं घ्यायचे कामगाराचं जर काही ठरवलेलं असेल तर असं का घुसवण्याचे मार्ग का त्याला उघडे व्हावे आणि का त्याच्यात एजन्सीने पुढच्या काळात आपण ते उपाय करतोय का कंत्राटी पद्धतीने जे सफाई कामगार तुम्ही घेताय ना त्याची आयोगाकडे नोंद करावी, आयोगाला ते कळवावं कंत्राटदाराने, आणि त्यांच्या पुढच्या भविष्याचं काय काय त्याचा उद्देश काय, ठेका घ्यायचा किंवा त्याच्याकडून कामं करून घ्यायचा काय, ती सर्व आयोगाकडे त्याची नोंद करावी. कारण तुमची जर एक SOP तयार असेल तर त्याच्यामध्ये एजंट कॉन्ट्रॅक्टरला पैसे घेऊन भरता आलंच नाही पाहिजे किंवा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे दोघं मिळून पार्टनरशिप मध्ये ते माणसाचे घुसवतात. हा प्रकार म्हणजे कुठंतरी आपल्या लूप होल्स ठेवलेले आजपर्यंत त्याचाच ते फायदा घेतात. तर ह्यासाठी तुमचं सफाईचं कधी आयोगामार्फत आता ते सांगितलं ना का ह्या पुढं म्हणजे आपण जे आता करतोय नव्याने का कंत्राटी सफाई कामगार भरताना आयोगाकडे त्याची नोंद करावी, जेणेकरून तसे आदेश आणि आयोग निर्गमित करणार आहात काय? उपाय करतोय आता. आणि कोणते तरह के सफाई कर्मचारियों का जो महत्व का प्रश्न है घरों का वो जल्द से जल्द निकाली लगे. सफाई कर्मचारियों को जो धुलाई भत्ता दिया जाता है उसमें बढ़ोतरी हो, यानी उनको घान भत्ता धुलाई भत्ता 1,000 रुपये मिले, और इसके बाद कंत्राटी सफाई कर्मचारियों पे अगर कुछ अन्याय आयोग के निर्देशन में आता है तो कठोर रूप से कार्रवाई की जाएगी. क्या खास कोई भावी कोई नीति बनाई गई है कि जिससे कर्मचारियों को समान काम समान वेतन मिले, उनके जो उनको प्रॉब्लम है या परमानेंट करने का जो मामला है वो उसका समाधान हो सकेगा? नहीं, आयोग इस मामले में शासन के पास सिफारिश करेगा और उसका पाठ पुरावा उनको न्याय नहीं मिलता तब तक करता रहेगा.
आज नईम भाई के कुछ संगठनों ने आपको निवेदन भी दिया है, उस संदर्भ में क्या भूमिका है? उस संदर्भ में मैंने माननीय आयुक्त साहब को 30 दिन के अंदर अहवाल आयोग को देने का निर्देश दिया है। उसके बाद आयोग अपनी कार्रवाई करेगा, जो आपको दिखेगा आपको भी उपलब्ध दी जाएगी जो उपस्थित है। पिछले कई वर्षों 20 वर्षों से अधिक समय से जो सफाई कामगार अपने लिए न्याय की मांग अपनी तरह से अब सफल है, और जहाँ जहाँ भी अन्याय होता है वह आयोग अब कड़क ऐसी भूमिका ले रहा है, वो आपको दिखेगा आते समय में। और इसलिए मैं अब राज्य में सब जगह पे भेंट दे रहा हूँ। इसके बाद मेरा दौरा रहेगा, और अब हर भेंट के अंदर कंत्राटी सफाई कामगार के ठेकेदार को बैठक में उपस्थित के आचरण किया जाए, ये निर्देश भी मैंने प्रशासन को दिए, जिससे अपन उससे वार्तालाप कर सके। कैसे भरोसा दिलाएंगे आप एज उपाध्यक्ष होने के नाते कि सफाई कामगारों को आने वाले समय में निश्चित तौर पर न्याय मिल पाए? ये आपको दिखेगा आते समय में, नहीं तो फिर आऊँगा, आप फिर प्रश्न करना मुझसे।